नमस्कार पाहणं. इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंडचं कंप्लीट शेड्यूल आलेलं आहे आणि आता त्या शेड्यूल नुसार जे काय आपले 4 राऊंड ठरलेत त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे, किती वेळ आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. हा, आता गेले काही दिवस बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी सुरू आहेत. ते सीईटीचे रिझल्ट वगैरे ते चाललंय, ते जाऊ दे. बऱ्याच अजून गोष्टी घडतायत ऑनलाईन, मी पण पाहायला लागलोय. पण आपल्या हातात जे आहे ते पाहूया, कारण सीईटी सेल किंवा बऱ्याच गोष्टी आहेत की पेपर लीक झाले होते का, कॉपी केली होती का, ते फ्रॉड आहेत का, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. आपला फोकस नेहमी टार्गेटवर राहू दे. आपण ऍडमिशन प्रोसेसवर चाललोय का, ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्याच्याबद्दल बोलण्यात काय अडचण आहेत, किंवा त्यानं हे केलं, त्यांनी असं केलंय, मग हे आपण बोलून तर काय सध्या फायदा होणार नाहीये. जी प्रोसेस चालायला लागले ते आपण त्या प्रोसेस बद्दल स्टिक राहूया. ओके, आपल्या हातात ते आहे ते आपण करतोय. पहिला सगळ्यात मेन गोष्ट काय, फायनल मेरिट लिस्ट लागते. फायनल मेरिट लिस्ट कधी, 24 तारखेला. आता त्यामध्ये ना काही मिस्टेक्स होत्या की जो विद्यार्थी 12वीला आणि 10वीला पासच नाही आहे त्याची पण मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे, तो पण पहिल्या किती मध्ये आहे, 100 मध्ये आहे. की बाबा मिनिमम 35 मार्क लागतात ना पासिंगला, ते पण आहे. आता ते करेक्शन वगैरे होतंय की नाही होते ते पाहूया आपण. ती फायनल मेरिट लिस्ट लागेल 24 जुलैला. एकदा का फायनल मेरिट लिस्ट लागली त्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीचा चेंज होत नाहीये. आणि जर का तुम्ही चुकीचा असेल तर त्याला ऑप्शन नाही. आणि जो काही गिरवन्सचा पिरियड दिला होता तो पण झाला आता. त्यामुळे जी फायनल मेरिट लिस्ट असेल त्याच्यानुसार ऍडमिशन असतील. ज्या ज्या मुलांनी कास्ट नुसार अप्लाय केले, टोकन अजूनही तसंच ठेवलेलं आहे, त्यांच्यासाठी बाबा लास्ट राऊंडच्या अगोदर डॉक्युमेंट्स पाहिजेत. फायनल मेरिट 25 तारखेला सीट मॅट्रिक्स येईल. आता सीट मॅट्रिक्स काय असतो आल्यानंतर आपण त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवूया, एक्सप्लेन करतो. आणि एक जुना व्हिडिओ पण आहे बघा सीट मॅट्रिक्स मध्ये. म्हणजे एखाद्या कॉलेजच्या एखाद्या ब्रँचला किती सीट आहेत, समजा 60 सीट आहेत, तर त्या 60 सीट मधल्या की कास्ट नुसार कसं डिव्हिजन झालंय, कोणत्या कास्टला किती आलेत. तुम्ही म्हणा सर ते रिझर्वेशन असतंय. हो, पण पीडब्ल्यूडी ऑर्फन वगैरे ह्या सीटचं पण रिझर्वेशन मध्ये कुठे मिळालेत, काय मिळाले, हे सगळं फायनल होऊन तुम्हाला सीट मॅट्रिक्स मिळेल. नवीन कॉलेजेस कोणते आलेत, नवीन कॉलेजेसला ब्रँचेस किती आलेत, जागा किती आलेत, त्यामुळे टोटल जागा किती आलेत हे आपल्याला कळणार. ते 25 तारखेला सीट मॅट्रिक्स येईल, त्यावेळी आपण पाहूया. आपला आजचा जो मेन मुद्दा आहे की शेड्यूल कसा असणार आहे, की तिकडं ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड फर्स्ट साठी कधी आहे, 26 जुलै ते 28 जुलै ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. म्हणजे काय, आता तुम्ही सगळे डिटेल्स रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झाले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले. आता तुम्हाला कोणती कोणती कॉलेज पाहिजे, कोणती कोणती ब्रँच पाहिजे, ही 26 ते 28 हे 3च दिवस दिलेले असतात. त्या 3 दिवसामध्ये भरून घ्यायच्या. सहसा पहिल्या दिवशी भरू नका, दुसऱ्या दिवशी चला. आणि जर का तुम्ही रजिस्ट्रेशन कॉलेजेसमध्ये केलंय तर तुम्ही तुमचे पासवर्ड वगैरे चेंज केलेले आहेत काय बघा, कारण पासवर्ड वगैरे चेंज केले नसतील, बऱ्यापैकी फ्रॉड कॉलेजेस असतात, तुम्हाला फसवतात. स्वतःच ते फॉर्म भरून घेतात आणि नंतर म्हणतात की तुम्ही आला नाही म्हणून आम्ही भरून घेतलं, आमचंच कॉलेज टाकलं का, तुम्हाला आमचंच कॉलेज पाहिजे होता तुम्ही सांगितलेले रजिस्ट्रेशन वेळी. बऱ्याच गोष्टी होतात. मग ते म्हणतात माफ करा, चूक झाली वगैरे, पुढे बघूया, दुसऱ्या राऊंडला असं करा. बऱ्याच हजार गोष्टी होतात. फ्रॉड सगळ्यात जास्ती होतात. सहसा मी म्हणतोय कॉलेजांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही ऑप्शन फॉर्मची जी काय आहे, म्हणजे कॉलेजचे प्रेफरन्स बनवलेले आहेत, ते प्रेफरन्सची लिस्ट घ्यायची आणि कॉलेजवर भरायला जाणार तर असंच भरा म्हणून सांगा. सायबर कॅफेला चाललाय तर तिथं व्यवस्थित बसून बघा, कारण काय एकाच नावाचे अनेक कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये. मग काय मुंबईचं कॉलेज टाकायला जातोय, टाकलेलं असतं बाबा सोलापूरचं कॉलेज. कारण एक्झाम्पल घ्या ना, एकच नाव असतं पण त्यांची 7-8 कॉलेज आहेत महाराष्ट्रात, काही काही जणांची 10-12 कॉलेजेस आहेत. मग तुम्ही ते पहिलं नाव टाकताय, सर्च करतं, क्लिक सबमिट, पण तुम्ही त्याचं गाव पाहिलंय का, कॉलेजचा कोड पाहिलाय का. मग तुम्ही जी काही ते लिस्ट बनवणार आहे ना, ती कॉलेज कोड नुसार बनवा. काय म्हणतोय मी, कॉलेज कोड पण राहू दे बरोबर, म्हणजे तुम्हाला क्लिअर कळेल की बाबा आपण कॉलेज जे टाकतोय ते बरोबर आहे. सायबर कॅफेवाल्यांना काही घेणं ते नसतं. 50, 100, 200 रुपये घेऊन तुमचा फॉर्म भरून देत आहेत, तर ते काय तेवढे सिरियसली भरणार नाही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे. फायनल सबमिट करायच्या अगोदर 2 वेळा नाही 10 वेळा बघून घ्या, काय कॉलेजचे ऑप्शन्स टाकताय, ब्रँचेस काय टाकतात. ओके, हा 3 दिवस झाले. अलॉटमेंट कधी लागणार, 31 तारखेला. म्हणजे पहिल्या राऊंडची अलॉटमेंट लागते. आता पहिल्या राऊंडचा नियम काय आहे, पहिला ऑप्शन मिळाला तर तो कंपल्सरी घ्यायचाच आहे. जर पहिला सोडून पुढचे मिळत आहेत तर तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकताय. सो तुम्हाला त्या दिवशी 31 जुलैला संध्याकाळी समजेल. पुढे जाऊया. ऍक्सेप्टन्स ऑर रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट 1 ते 3 ऑगस्ट मध्ये. म्हणजे काय आहे, तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालंय, समजा जर पहिल्या राऊंडला कॉलेज मिळाला असेल
पहिलाच ऑप्शन असेल तर तुम्हाला ते कंपल्सरी घ्यावं लागेल, जर घेतला नाही तर तुम्ही ऍडमिशन प्रोसेस मधून बाहेर जा. ठीक आहे. पुढचे ऑप्शन्स मिळालेत तर तुम्ही ती सीट कन्फर्म करायची. कन्फर्म करायची म्हणजे जाऊन ऍडमिशन वगैरे घ्यायचं नाही, मी सांगतोय तुम्हाला करायचं काय. तुम्हाला ती सीट पाहिजे असेल तर फिक्स जाऊन तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घ्या, नको असेल तर ती सीट आहे अशी ठेवायची आणि सेकंड राऊंडला जायचं. त्याच्यासाठी 1000 रुपयाची फी असते, प्रत्येकाला 1000 रुपये भरायचे आहेत पहिल्या राऊंडला, कॅप राऊंडची फी म्हणून. समजा पहिल्या राऊंडला मिळालंच नाही तर काय नाही, तुम्ही सेकंड राऊंड साठी जाणार आहात. म्हणजे काय, मी सांगितलं 3 गोष्टी आहेत. पहिल्या राऊंडला पहिलाच ऑप्शन मिळालाय तर तो घ्यावाच लागेल. पहिला सोडून दुसरा मिळालाय म्हणजे कुठले पण मिळालेत पहिला सोडून, तर तुम्ही ती सीट एक्सेप्ट करा, सोडू नका, नको म्हणू नका, घेऊन ठेवा आणि मग सेकंड राऊंडला जायचं. त्याला आपण काय म्हणतोय, बेटरमेंट म्हणतोय. बेटरमेंटला आपण जायचं. का, जर तुम्हाला नको जरी असली ना तर पहिली मिळालेली सोडली, पुढच्या राऊंडला जर नाही मिळाली तर मग त्यामध्ये काय नुकसान नाही, घेतलंच पाहिजे की काय असं नाही, शेवटी ठरवूया ना काय करायचं. ठीक आहे. त्यामुळे पहिला ऑप्शन सोडून कुठलाही मिळाला असेल तर बेटरमेंटला जायचं आहे, मिळालाच नाही तर सेकंड राऊंडलाच जाणार आहे. हा, हे तुम्ही 2 दिवस केलं, हे ऑनलाईन प्रोसेस असेल. फिक्स ऍडमिशन घ्यायचं आहे तर कॉलेजला जावं लागेल, अदरवाइज बेटरमेंट करायचं आहे तर तुम्ही स्वतः ऑनलाईन करू शकताय. ओके. नेक्स्ट, वॅकन्ट सीट फॉर. आता ज्या फर्स्ट राऊंड झाल्यानंतर सीट मोकळ्या ज्या का शिल्लक राहणार आहेत त्या तुम्हाला 4 तारखेला दिसतील. 4 तारखेला ऑगस्टला आपण पाहणार की बाबा फर्स्ट राऊंड नंतर सेकंड राऊंड साठी सीट किती आहेत. आता मी म्हणतो ज्या फर्स्ट राऊंडला मिळालेत ना 70 to 80%, त्याच्यापेक्षा जास्तच विद्यार्थी बेटरमेंट करतात, पुढच्या राऊंडला जातात. जसे जसे राऊंड येतील मी सगळे नियम समजावेन, परंतु करायच्या काय आहेत ह्या स्कीमा आपण खतरनाक करायच्या, लास्ट राऊंड पर्यंत लढायचं आहे आपण. काय, ठीक आहे. पुढे ऑप्शन फॉर्म 2, दुसऱ्या राऊंडच्या सीट समजल्या आपल्याला कुठल्या कॉलेजला आहेत. आता तुम्ही म्हणा सर मग आम्ही काय करू, आता एक पण सीट दाखवत नाही, समजा आम्हाला सीओपी टाकायचं होतं आणि एक पण सीट मिळाली नाही तर म्हणजे राहिली नाही, कुठं, हे बघा इथे पहिला राऊंड झाला, सेकंड राऊंडला बस सीओपी सीओपीच्या मेकॅनिकलचं एक्झाम्पल घेतो, तर त्यातले काही विद्यार्थी सीओपीच्या कम्प्युटरला जाणार असतील ना, शिफ्ट होणार असतील. मग मेकॅनिकलची मुलं कम्प्युटरला गेली तर मेकॅनिकलची सीट सुटली की मग त्या सीट मोकळ्या राहिल्या ना, मग त्या भरल्या जातील की सेकंडला. म्हणजे असं नसतं की वॅकंट सीट असेल तरच भरायचं, नाहीये. तो नियम मी तुम्हाला पहिल्या राऊंडचा लागल्यानंतर सगळे डिटेलमध्ये सांगतो, तो एक मोठा नियम असेल, बराच वेळ लागेल. पण सिंपल जागा नाहीये म्हणजे टाकायचं नाही असं काही नाहीये, ते ऑटोमॅटिक ऍडजस्ट होत राहतात. पुढे मग ऑप्शन फॉर्म तुम्ही दुसऱ्या राऊंड साठी 5 ते 7 ऑगस्ट मध्ये ऑप्शन फॉर्म भरला. इथं परत काय करायचं हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो. का, पहिल्या राऊंडला तुम्हाला सीट मिळाली समजा, त्याच्यापेक्षा बकवास आणि नको असणारी सीट टाकायची नाही सेकंड राऊंडला. का, जर टाकला आणि मिळालं तर पहिल्या राऊंडची सीट मिळालेली कॅन्सल होते. असं नाही आहे की तुम्हाला पहिल्या राऊंडला एक मिळालं होतं, दुसऱ्या राऊंडला मिळालं, त्या 2 पैकी कुठलं तरी एक घ्या, असं होत नाही. जर दुसऱ्या राऊंडला मिळालं ऍडमिशन, पहिल्या राऊंडची सीट जाणार, जे काय मिळालं ऍडमिशन ते कॅन्सल होणार. त्यामुळे दुसऱ्या राऊंडला फॉर्म भरते वेळी जे कॉलेज पाहिजे किंवा जी ब्रँच पाहिजे तीच टाकायची, नको असणारी टाकला, मिळाली तर पहिल्या राऊंडची सीट गेली. क्लिअर आहे, समजलं. ओके. मग अलॉटमेंट 11 ऑगस्टला समजेल की तुम्हाला दुसऱ्या राऊंडला कुठलं कॉलेज मिळाले. आता समजा पहिल्या राऊंडला मिळालं होतं, दुसऱ्याला पण मिळालं तर पहिल्या राऊंडची सीट गेली, सांगितलं. पहिल्या राऊंडला मिळालं होतं, दुसऱ्या राऊंडला मिळालंच नाही तर पहिल्या राऊंडची सीट आयाशी राहते, का, आपण बेटरमेंट केलंय. ओके. मग आपण तिसऱ्या राऊंडला जाऊ शकतोय. पहिल्याला पण मिळालं नाही, दुसऱ्याला पण मिळालं नाही, आपण तिसऱ्याला जाणार आहे. ह्या 3 केसेस परत आहेत. पुढे काय, जर तुमचं कॉलेज मिळालंय किंवा नाही सेकंड राऊंडला मिळालं असेल तर तुम्हाला परत थर्ड राऊंड साठी तुम्ही बेटरमेंट करा, किंवा जर मिळालेलं समाधानी असाल, झालंय बाबा, तर रिपोर्टिंग करायचं आहे 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट मध्ये. क्लिअर आहे. पण ज्याला मिळालं असेल किंवा आणखीन बेटर पाहिजे असेल आणि बेटरमेंट आपण करणार, ते बेटरमेंटच्या सीट किती राहिल्यात हे आपल्याला 16 ऑगस्टला कळणार. आता सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडला कसं असतं माहितीये का, पहिल्या राऊंडला समजा काही कास्टच्या जागा भरत नाही तर त्या पुढच्या राऊंडला पण त्या भरल्या नाहीत ना तर त्या कन्वर्ट ओपनला व्हायला चालू होतात, म्हणजे वर 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 शिफ्ट व्हायला चालू होतात. तो रूल असतात, तेही वेगळे नंतर सांगतो. का, काही जागा असतात एसटी कास्ट असते, ऑर्फनच्या सीट, पीडब्ल्यूडीच्या सीट, ह्या भरल्या जाणार नाहीत. मग ह्याचा अर्थ असा आहे का त्या मोकळ्या ठेवायच्या आहेत, नाहीये. त्यानंतर बाकीच्या कास्टना किंवा ओपनला मिळतात नंतर. ओके. मुलींच्या काही ठिकाणी जागा भरत नाहीत, सिव्हिलला, मेकॅनिकलला, त्यानंतर मुलांना ट्रान्सफर होतात. समजतं हे रूल. ओके. मग वॅकंट सीट थर्ड राऊंड साठी आपल्याला कळणार आहेत 16 ऑगस्टला, आणि पुन्हा ऑप्शन फॉर्म थर्ड राऊंड साठी आहे. नियम इथंच आहे. आता सेकंड राऊंडचा नियम काय होता,
सॉरी सेकंड राऊंडला, आता फर्स्ट राऊंड सारखं नाही, सेकंड राऊंडला 3 जे पहिले ऑप्शन्स मिळतील ते कंपल्सरी. इथं काय सोडायचे नाही. काय फर्स्ट 3 ऑप्शन्स हे कंपल्सरी आहेत. म्हणजे पहिल्या 3 मध्ये जर मिळालं तुम्हाला तर ते तुम्हाला घ्यावंच लागणार. मग ऑप्शन पण टाकताना असे टाकायचे की काही करून मिळू नये. कम्प्युटर सायन्स, सीओपी, व्हेजिटेबल, चला मिळत नाही, टीएफडब्ल्यूएस टाकणार असला टीएफडब्ल्यूएस टाका. पहिल्या 3 मध्ये जर मिळालं नाही तर आपण पुढे बेटरमेंटला जाऊ शकतोय, किंवा पहिल्या 3 मध्ये मिळालं तर कंपल्सरी घ्यायचं. पण आम्ही असे ऑप्शन टाकायचे की पहिल्या 3 मध्ये मिळूच नाही आपल्याला. ठीक आहे. मग थर्ड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरणार. इथं काय पहिले 6 ऑप्शन्स कंपल्सरी आहेत बघा, माहिती आहे ना. मग पहिले 6 ऑप्शन्स असे टाकायचे आहेत की बाबा ते मिळाले तर आपण घेणार. आता तुम्ही म्हणा सर कुठपर्यंत लास्ट राऊंड पर्यंत पाठवायचं आम्हाला, नुकसान काय आहे तुमचं जायला, कॉलेज लवकर सुरू वगैरे असं काय भानगडीत पडायचं नाही का. सगळीच मुलं कॉलेज गेल्यावर समजा पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंडला कॉलेज सुरू झाल्यात, उरलेल्या राऊंडला येणाऱ्या मुलांचं कॉलेज सुरू होणार नाही का, होणार आहे ना. काय त्यांना काय वेगळं बसवणार आहेत का, नाही आहेत. सेकंड राऊंड नंतर नॉर्मली कॉलेजेस स्टार्ट व्हायला सुरू होतात. पण मी सांगतो सगळ्यांचा सिलेबस व्यवस्थित संपला जातो, एक्झाम्स थोड्याशा पुढे ढकलले जातात फर्स्ट इयरच्या. त्यामुळे लय टेन्शन घेऊ नका. महत्वाचं आहे चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच मिळणं. थर्ड राऊंडचा फॉर्म भरतेवेळी 6 ऑप्शन कंपल्सरी आहेत. 6 ऑप्शन्स कंपल्सरी लक्षात ठेवायचे आहेत. मग ते 6 ऑप्शन्स काळजीपूर्वक भरा. आणि महत्वाचा नियम काय, पहिल्या राऊंडला मिळालेला असू दे, दुसऱ्याला मिळालेला असू दे, तिसऱ्या राऊंडला जर मिळालं तर पहिले सगळे मिळालेले ऑप्शन्स कॅन्सल होतात. म्हणजे पहिल्या राऊंडला मिळालेलं आणि दुसऱ्याला मिळालं नाही, पण तिसऱ्याला मिळालं तर पहिल्या राऊंडची सीट जाणार. पहिल्याला मिळालं होतं, दुसऱ्याला मिळालं, त्यावेळी पहिल्याची कॅन्सल झाली. तिसऱ्याला पण मिळालं, दुसऱ्याची पण कॅन्सल होणार. त्यामुळं असे कॉलेज टाकायचे जे कंपल्सरी आपल्याला घ्यायचेच आहेत. मग तुम्ही थर्ड राऊंडचे पहिले 6 ऑप्शन्स कंपल्सरी असतील. मग 6 मध्ये मिळालं, जाऊन रिपोर्टिंग करणार, कॉलेजला घेणार. जर नको असेल तर काय करणार आपण, पुढं नको असेल तर काय करणार आहे आपण, फोर्थ राऊंडला जाणार आहे, बेटरमेंट करून जाणार आहे. त्याचे काय अलॉटमेंट 22 तारखेला लागते. आता तुम्ही म्हणाल ह्यामध्ये थोडासा वेळ सुट्ट्या वगैरे आल्या असतील. रिपोर्टिंग कॉलेजला 23 ते 25 ऑगस्ट आहे आणि वॅकंट सीट दाखवणार आहे थर्ड राऊंड नंतर राहणार त्या 26 ऑगस्टला. आता इथं पण आता तुम्ही म्हणणार सर इतक्या सीट शेवटपर्यंत राहतात का, राहतात. जे अजूनही बाबा IIT NIT चे जे राऊंड्स असतात त्यांचे शेवट सगळं संपत नाही, त्यांचा लास्ट डे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मुलं कॅन्सल करत नाहीत ऍडमिशन्स. मग जे टॉपर्स वगैरे असतात ते NIT IIT जाणार आहेत ना, ते ऍडमिशन्स कॅन्सल करतात नंतर शेवटी. मग त्यावेळी कॅन्सल झाल्यानंतर त्या सीट ओपन साठी खुल्या होतात, म्हणजे त्या काय नंतर नंतर त्या विद्यार्थ्यांना मिळतात. मग त्यासाठी पुढच्या राऊंडला जात राहायचं. ओके. फोर्थ राऊंडला आपल्याला वॅकन्सी कळाली 26 ऑगस्टला आणि मग ऑप्शन आहे तुमच्याकडं 28 ते 30. आता आणि ती अलॉटमेंट लागणार 1 सप्टेंबरला. आता हा फोर्थ राऊंड हा लास्ट राऊंड आहे, त्यामुळे फोर्थ राऊंडला जेवढे ऑप्शन्स टाकायचे तेवढे टाका, म्हणजे जे हवे आहेत ते. कारण का जर फोर्थ राऊंडला ऍडमिशन झालं तुमचं तर थर्ड राऊंड किंवा त्याच्या मागच्या कुठल्याही राऊंडला जर ऍडमिशन तुम्ही पुढे पुढे ढकलत आला असाल तर ते कॅन्सल होणार. त्यामुळे फोर्थ राऊंड हा लास्ट राऊंड आहे, जे मिळेल ते घ्यावं लागणार. आणि तर सीट बऱ्यापैकी मोकळ्या राहतील, त्या सीट सगळ्याच ओपनला चाललेल्या असतात. काशा वगैरे का पहिल्या 3 राऊंडला कॅरी व्हायला लागलेत ना काशा, आणि तिथं घेतल्या नाही आहेत तर ते कुठं लास्ट राऊंड पर्यंत राहणार आहे. त्यामुळे सगळ्या ओपनच्या सीट होतील, ऍडमिशन्स मिळतील सगळ्यांना. पण मी सांगतोय जसं जसं पुढच्या राऊंड्सला चाललाय जी कॉलेजेस पाहिजे तीच टाकायचे आहेत. पहिल्या राऊंडला पहिला कंपल्सरी, दुसऱ्याला पहिले 3 कंपल्सरी, तिसऱ्याला पहिले 6 कंपल्सरी आणि चौथ्याला सगळे कंपल्सरी. कारण त्याच्या पुढे राऊंडच नाहीये ना. तुम्ही म्हणा सर असतो की एक राऊंड. आता चौथ्याची अलॉटमेंट लागली 1 सप्टेंबरला. चौथ्याच रजिस्ट्रेशन म्हणजे ऍडमिशन प्रोसेस परत कॉलेजला रिपोर्टिंग किंवा एक्सेप्टन्स तुमचा आहे 2 ते 4 सप्टेंबर. आणखीन मी काय म्हणलं, जर का सीट शिल्लक राहिल्या म्हणजे कॉलेजच्या सीट भरल्याच नाहीत किंवा काही विद्यार्थ्यांनी फोर्थ राऊंड नंतर कॅन्सल केल्या तर त्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतोय, त्यालाच स्पॉट राऊंड म्हणतोय. आणि मी त्याला म्हणतोय घोळ राऊंड. सगळ्यात मोठे घोळ तिथंच होतात. तो आहे 6 ते 13 सप्टेंबर. का कॉलेजने डिस्प्ले केला आमच्याकडे सीट किती राहिल्यात, कॉलेजने ऍडमिशन कोण करायचं ऍप्लिकेशन करा म्हणतात, पण तिथं तुम्हाला कळतच नाही ना ते भरायला कसे लागलेत सीट. आता एक्झाम्पल देतो, हे का ऑनलाईन म्हणजे सीईटी सेल्फ तर नाही. एक कॉलेजला समजा कम्प्युटरच्या 2 जागा शिल्लक राहिल्यात आणि तिथे एक 20 ऍप्लिकेशन केले. ते कॉलेज इतक्या खतरनाक स्कीमा करताना जे विद्यार्थी अस्तित्वातच नाहीत
किंवा कुठला तरी एक विद्यार्थी आहे त्याचे डॉक्युमेंट्स त्याने पण अप्लाय केलं असं दाखवतात आणि त्याचे पर्सेंटाईल आहेत 95%. मग तुम्ही म्हणतात हे कसं काय, तो कोण आहे, तुम्ही विचार चौकशी करण्याचा तुमचा संबंधच येत नाही ना. मग ते काय करतात, दाखवतात, तुम्ही म्हणता असेल कोणतरी आलेला बाबा, मग तुम्ही निघून जाताय तिथनं पुढं. ते ऍक्च्युली अस्तित्वातच नसतात आणि त्या सीट बऱ्यापैकी कॉलेजेस डोनेशन घेऊन वगैरे भरतात. खूपच कमी कॉलेजेस आहेत ते प्रामाणिकपणा करतात. आता इथं असतं प्लस इथं स्कॉलरशिप वगैरे म्हणजे तुमच्या गव्हर्नमेंटच्या नियमाने फी वगैरे मिळतात का, तिथं पण घोळच आहेत बाळांनो. ते ऍडमिशन कशा पद्धतीचं दाखवलं जाईल त्या कॉलेजकडून. त्यामुळे मी म्हणतो ह्या राऊंडवर विश्वास ठेवू नका. ठीक आहे, त्याचा नियम आपण शेवटी पाहू. महत्वाची गोष्ट इथे आहे बघा, लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन 13 सप्टेंबर. काही विद्यार्थ्यांना ऍडमिशन कॅन्सल करायचं असतं, NIT, IIT किंवा कुठल्या तरी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीत जायचं असतं, तर त्यांच्यासाठी लास्ट डेट दिल्यात 11 सप्टेंबर पूर्ण फी परत करण्यासाठी. पूर्ण फी इथपर्यंत परत केली जाईल. ह्याच्या पुढे जर गेला तर कॉलेज नियमानुसार तुमची फी परत केली जात नाही. काही काही ठिकाणी तर पूर्ण फी घेतली जाणार, म्हणजे फीच परत देत नाहीत, फक्त डॉक्युमेंट्स परत देतील. लास्ट डे ऑफ कॅन्सलेशन. आणि 13 सप्टेंबर हा लास्ट ऍडमिशनचा डे आहे, 5 वाजेपर्यंत संध्याकाळी. 13 सप्टेंबर नंतर ऍडमिशन परत होणार नाहीत, आता तरी असं आलंय. पण हे परत पुढे ढकललं जातंय आणि 5 दिवस वाढवा, 10 दिवस वाढवा, असं काहीतरी चालतंय. पण मी म्हणतो आता आलेल्या सर्क्युलरनुसार हे आहे. आता हे सगळ्या डेट्स लिहून ठेवा. आता तुम्ही म्हणा सर ह्यामध्ये डेटमध्ये चेंजेस होईल का, सहसा ह्यामध्ये चेंज होत नाही. पहिल्या रजिस्ट्रेशनच्या डेट्समध्ये चेंजेस होत असतो, जसे 2 वेळा झाले आता. पण ह्या सर्क्युलरमध्ये जे काय डेट्स आलेत, जे काय राऊंड्स आहेत, ते सहसा चेंज होत नाहीत. एखाद दिवस खूपच मोठा पूर वगैरे आला तर कुठेतरी, पण आता ते पण चान्सेस कमी आहेत, पाऊस थोडासा कमी झालाय. त्यामुळे जे आलंय नोटिफिकेशन हे क्लिअर आहे. परत हे लास्ट डे ऑफ ऍडमिशन हे पुढे ढकललं जाईल, पण ते नंतर पाहता येईल. ह्याच्यासाठी अजून जवळपास 1.5-2 महिने आहेत. ठीक आहे, सप्टेंबर पर्यंत प्रोसेस चालले. त्यामुळे विचार करू नका, निवांत राहा. ह्या सगळ्या डेट्स घ्या, प्रत्येक राऊंड नुसार आपण जायचंय आणि त्यावेळी मी सगळे व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, चला, थँक्यू.